पासना मंजुरीपर्यंत सगळ्या प्रकारचं काम हे एआय एजंट्स करतात आणि व्यवस्था अशी केली आहे की आपल्याकडे मुंबईमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे डीसीआर आहेत। त्यामुळे सोपं सांगायचं झालं तर कोणी दिवसाच्या 24 तासात कधीही आपली ॲप्लिकेशन सबमिट केली तर तो एजंटच सांगेल की ॲप्लिकेशन मध्ये काही कमतरता आहे का, आणि एकदा त्यांनी सांगितलं की तुमची ॲप्लिकेशन परिपूर्ण आहे तर महापालिकेचा कुठलाही अधिकारी ती ॲप्लिकेशन थांबवू शकत नाही। म्हणजे कोणीही याच्यामध्ये व्यक्तीच नाही। 100 प्रकारचे कंप्लायन्स चेक करावे लागतात। हे 100 कंप्लायन्स चेक हे डिजिटल एजंट्स, हे जे एआय एजंट्स आहेत, हे एआय एजंट्स त्या ठिकाणी करणार आहेत। एआय एजंट म्हणजे जसं आपल्याला सिरी असतं किंवा एलेक्सा असतं, हे जसे एजंट आहेत तसेही ते एजंट आहेत जे बोलणार आहेत, जे सांगणार आहेत तुम्हाला। त्या एजंट्सच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम आपण करणार आहोत। 24 तास हे आपल्याला करता येईल आणि याच्यामध्ये 2 मुख्य पोर्टल आणि ऑटो सिंक पोर्टल केलेलं आहे। त्यामुळे हे जे काही आपले आर्किटेक्ट्स जे त्या ठिकाणी प्लॅन मांडतात त्यांना स्वयं तपासणीचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे ते याच्यातनं स्वयं तपासणी करून एकदा त्यांनी अप्रूव्हल घेतलं की त्यानंतरची प्रोसेस ही अतिशय सोपी आहे। ही पण प्रोसेस सोपी आहे, पण हे घेतल्यानंतर कोणी त्यांना थांबवू शकणार नाही अशा पद्धतीचं। यातनं काय फायदा आहे? खरं म्हणजे याच्यातल्या तर एकूण मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही नकाशे रिजेक्ट होतात त्या रिजेक्शनमध्ये 60% घट येणार आहे, 60% घट। कारण आपल्याला माहिती आहे फ्रीवेलस गोष्टीवर ते रिजेक्ट होतात, मग लोक चक्रा मारत असतात। मग चक्रा मारणारे काय करतात तुम्हाला मी सांगायची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे हा विषय संपणार। आणि व्यवस्था अशी केली आहे की यातला 60% डेटा, 60% डेटा ऑटोफिल होणार आहे। म्हणजे तो वेगवेगळ्या डेटाबेसमधनं डेटा फेच करणार आहे। म्हणजे बावनकुळे साहेबांची समजा ते जमिनीची डेटाबेस असेल त्यातनं तो डेटा फेच करणार आहे, अजून कुठली इलेक्ट्रिसिटीची असेल त्यातनं तो डेटा फेच करणार आहे। अशा पद्धतीनं 60% डेटा ऑटोफिल होणार आहे। ड्रॉइंग फॉर्मॅटिंगमध्ये 50% अचूकता याच्यातनं येणार आहे। स्वयंचलित तपासणी होणार आहे। त्यामुळे डेटाची जी सुसंगती आहे ही 70% पेक्षा जास्त असेल। आणि मला असं वाटतं की याचं मे महिन्यामध्ये आपण त्याची सुरुवात केली, सॉफ्ट लॉन्च केला। अतिशय चांगलं स्वागत हे याचं झालेलं आहे। आणि एकदा मुंबईमध्ये प्रणाली यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेत पहिल्या टप्प्यात आणि त्यानंतर सगळ्या नगरपालिकांमध्ये, नगरपंचायतींमध्ये हीच प्रणाली लागू होईल। कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन असणार नाही। एआयचा वापर करून हे शेवटचा जो टप्पा आहे, 1-2 टप्पे त्याच्यावरच ह्युमन इंटरव्हेन्शन येईल मध्ये कुठेही। आणि ते हे करता येईल की फक्त एआयवर गोष्टी सोडता येत नाहीत, ह्युमन ओव्हरसाईट असली पाहिजे या दृष्टीनं याची व्यवस्था आपण केलेली आहे। दुसरं एक महत्त्वाचं पाऊल जे आपण उचललं, कारण ज्यावेळी धारावीचा विषय झाला त्यावेळेस अनेक लोकांनी आरोप केला की यातनं तर टीडीआर घोटाळा होईल, मग त्याचा कंट्रोल तुम्ही कसा करणार? धारावीमध्ये आपण टीडीआर विकण्यावरही कॅप घातली, त्याच्या रेटवरही कॅप घातली। पण हे सगळं होत असताना मुंबईमध्ये जनरेट होणारा सगळा टीडीआर हा कोण घेत आहे, कोण विकताय, काय किंमत आहे, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत कोणालाही माहिती नाही। एखादा टीडीआर 2दा विकला गेला असेल तरी आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही। आणि म्हणून आता सगळा टीडीआर हा ई टीडीआर केलाय। आता हे जे आपलं फिजिकल सर्टिफिकेट आहे ते कामाचं नाही, ते तर ठीक आहे, ते तुम्ही घ्या। सगळा टीडीआर ई टीडीआर केलाय आणि आता टीडीआर एक्सचेंज तयार केलाय। जसं शेअर म्हणजे हर्षद मेहताचा घोटाळा का झाला, तर तो याकरता झाला की शेअर ऑफलाईन विकता यायचा। त्यानंतर शेअरचं सगळं ट्रेडिंग हे ऑनलाईन झालं। आता एक्सचेंज
एक्सचेंजवर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्यावर ऑनलाईन विक्री करावी लागते, तसं आता TDR एक्सचेंज तयार केलेलं आहे. त्यामुळे TDR आणि TDRची खरेदी विक्री देखील या एक्सचेंजवरच करावी लागेल. ती फिजिकल विक्री तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात म्हणजे आता TDR एजंट जे फिरायचे ते आता प्रभूसाहेब त्या एजंटला काही काम उरणार नाही, त्यांचं कुठलंही आता हस्तक्षेप याच्यात असणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींच्या संदर्भात सातत्याने चर्चा होते. पहिल्यांदा तर माझं एक मत आहे, ठेवी ठेवल्याच पाहिजे, पण किती ठेवल्या पाहिजे? पूर्वीच्या काळामध्ये महानगरपालिकांमध्ये आणि शासनामध्ये सिंकिंग फंड असायचा. हा सिंकिंग फंड कशा करता? तर अडचणीत आल्यानंतर आपण घेतलेलं जे कर्ज आहे त्याचं सर्व्हिसिंग करता आलं पाहिजे. आपल्याला अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या अत्यावश्यक गोष्टींकरता सिंकिंग फंड असायचा. आज महानगरपालिकेमध्ये ह्या ज्या काही ठेवी आहेत त्या किती असल्या पाहिजेत? माझं स्वतःचं मत आहे की या ठेवी एका लिमिटपर्यंत असल्या पाहिजे, उरलेले पैसे हे कामामध्ये गुंतवले पाहिजे. आज तुम्ही बघा, महानगरपालिकेला त्यांच्या ठेवीवर रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतो? 3%. आता ज्या लॉंग टर्मच्या ठेवी आहेत तिला 3%, 3.5% शिवाय कोणाला इंटरेस्ट नाही, 4%. आणि इन्फ्लेशनचा रेट किती आहे? ॲव्हरेज 60% समजा. म्हणजे या ठेवींवर दरवर्षी ठेवींची किंमत 4% आपण कमी करतोय. आणि तेच जर गुंतवले, जे गणित MMRDA मध्ये आम्ही मांडलं, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर MMRDA ला सांगितलं ते असेच ठेवी ठेवायचे. मी म्हटलं तुम्ही बँक थोडी आहे, तुम्ही रिटायर्ड एम्प्लॉई थोडी आहे किंवा सुरक्षेकरता ठेवलाय, तुम्ही गुंतवणूक करा, तुम्हाला त्यातनं परतावा येईल. आणि 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक, ठेवी तेवढ्या नव्हत्या, पण त्या ठेवींना लिव्हरेज करून 2 लाख कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली. आणि मुंबईमध्ये ज्यावेळी सगळ्या देशामध्ये मेट्रो करता महानगरपालिकांनी कॉन्ट्रीब्युशन द्यावं असा निर्णय झाला, नागपूर तयार झालं, पुणे तयार झालं, पण मुंबई महानगरपालिकेने त्यावेळेस सांगितलं आम्ही एक पैसा देणार नाही. त्यावेळेस मी सांगितलं तुम्ही दिलं नाही तरी आम्ही मुंबईत तयार करून दाखवू. आणि MMRDAच्या माध्यमातून 300 किलोमीटरचं प्लॅनिंग हे आपण त्या ठिकाणी केलं. या सगळ्या वेगवेगळ्या अटल सेतूपासून सगळं प्लॅनिंग आपण केलं, त्याचं काम चालू केलं. आज MMRDAची याच्यामुळे क्षमता काय झाली आहे? लाखो कोटी रुपयाची कामं MMRDA करते, डेट सर्व्हिसिंग देखील करते. कारण तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीनं काम करता त्यावेळेस त्याचा परतावा, जी गुंतवणूक तुम्ही करता तो परतावा कुठल्याही अशा प्रोजेक्टमध्ये तो 12, 13, 14, 15% असल्याशिवाय तो प्रोजेक्टच तुम्ही करत नाही. म्हणजे ज्या पैशावर तुम्ही 3% पैसे कमवता त्याच्यावर 15%चा परतावा आणि सामान्य जनतेकरता एवढ्या सोयी तुम्ही तयार करत असता. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात बरं, महानगरपालिकेच्या ठेवी म्हणजे काय आहे? आता कोस्टल रोड आपण केला. कोस्टल रोड करत असताना आपण हा निर्णय ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आपण जो काही वाढीव अशा प्रकारचा FSI दिला किंवा वाढीव अशा प्रकारचं बांधकाम अलाव केलं, त्यावेळी त्याच्यामध्ये करताना आपण हे सांगितलं होतं की कोस्टल रोड करायचा आहे, याला पैसे कुठनं येतील? तर हे जे ॲडिशनल पैसे मिळणार आहेत ते तुम्ही ठेवीच्या स्वरूपात ठेवा आणि त्यातनं कोस्टल रोड करा. म्हणजे ही ठेव कशा करता आली होती? कोस्टल रोड करण्याकरता. आणि मग ती ठेव मोडली म्हणून ठेव मोडली करायचं काय? चाटायचं आहे? अरे लोक मरून राहिले आणि तुम्ही सांगता की आमचे एवढे त्या ठिकाणी ठेवी आहेत. आणि म्हणून, आणि असं नाही आहे काय ठेवी कमी झाल्या वगैरे काय महानगरपालिकेला
काही फार भीक लागली अशी परिस्थिती